अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तारदाळ व खोतवाडी तालुका हातकणंगले येथे जल जीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे तारदाळमधील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली आहे। पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व रोलिंग न केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। हा रस्ता तात्काळ रोलिंग करून वाहतुकीस योग्य करावा या संदर्भात तारदाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावांसाठी मंजूर असलेल्या जल जीवन योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम तारदाळमध्ये मुख्य मार्गावर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू आहे। ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती न करता तसेच सोडण्यात आले आहे। यामुळे हातकणंगलेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे त्या सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून योग्य प्रकारे रोलिंग करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी प्रमोद परीट, बसगोंडा कडेमणी, दिलीप खोत आदी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।